नमस्कार मित्रांनो, माझं नाव पूजा चौधरी. आज आपण इयत्ता 5वीतील परिसर अभ्यास या विषयामधील पाठ 3 म्हणजेच पृथ्वीवरील सजीव या पाठाविषयी सविस्तर बघणार आहोत. तर या पाठामध्ये काय दिलं असेल? पृथ्वीवरील सजीव म्हणजेच काय, की जे जिवंत आहेत. जिवंत म्हणजेच ज्यांना अन्नाची, निवाऱ्याची, पाण्याची आणि हवेची गरज असते, तेच काय असतात? सजीव असतात. त्यामध्ये काय काय येते, कोणी सांगू शकतं का? अगदी बरोबर. त्यामध्ये काय काय येतं? प्राणी, वनस्पती आणि मनुष्य म्हणजेच आपण सर्व. तर आपण काय आहोत? सजीव आहोत. तर सजीवाची निर्मिती कशी झाली असेल, कोणी सांगू शकतं का? हां, त्यामध्ये कसं झालं आहे ते? आधी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हा सर्वात आधी काय झालं? जे पृथ्वीचं पृष्ठभाग होतं, जागा होती, जमीन होतं, पृष्ठभाग होतं, ते काय झालं? आधी थंड झालं आणि त्यानंतर त्यामध्ये जलाशयाची म्हणजेच पाण्याची निर्मिती झाली. आणि त्या पाण्याच्या निर्मितीनंतर मग एक पेशी तयार झाले. एक पेशी म्हणजेच काय? ज्यांच्यामध्ये एक पेशी असते. आता आपण आहोत, तर आपल्यामध्ये काय असतं? बहुपेशी असतं. म्हणजेच आपण बहुपेशींनी बनलेले असतो. एक पेशीमध्ये काय असतं? अमिबा. उदाहरणासाठी अमिबा हे काय आहे? एक पेशी आहे. तर एक पेशीपासनं हळूहळू मग ते काय झालं? बहुपेशीय, ज्यामध्ये बहुपेशीय असतं, जसं मनुष्य आपण झालो आणि प्राणी झाले. तर हळूहळू त्यांची निर्मिती झाली. तर सर्वात आधी आपण यामध्ये काय बघूया? प्राण्यांची जीवनशैली. तर सजीवामध्ये मनुष्य, प्राणी आणि वनस्पती. पण आपण सर्वात आधी कशाबद्दल बघणार आहोत? प्राणी यांचे. जे प्राणी सजीव आहेत, तर हे त्यांचे वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांची जीवन रचना काय आहे, याबद्दल आपण बघणार आहोत. तर प्राणी काय असतात? प्राणी, त्यांना श्वासाची गरज असतं, जसं आपल्याला असतं. आपण श्वास घेतो ना श्वास, तसंच प्राणी प्राणी त्यांनाही श्वासाची, हवेची काय असते? गरज असते. त्याच्याशिवाय ते जगू शकतात का? नाही. तर ते श्वास घेतात. दुसरंच वैशिष्ट्य म्हणजे काय? त्यांना अन्नाची गरज असते. अन्न म्हणजेच जसं आपण भाजी, पोळी, भात खातो, तर त्यांना प्राणीनुसार वेगवेगळे असू शकतात. त्यामध्ये जसं काही प्राणी आहेत ते मांस खातात, किंवा काही प्राणी काय आहेत ते, हां, जसं गाय आहे ते गवत खातं, किंवा घोडा गवत खातो. काही कोणते प्राणी ते काय असतात? हां, वनस्पती खाऊन आपलं जीवन जगतात. तर काही प्राणी हे मांस खाऊन जगतात. पण ते काय करतात? आपलं ते अन्न, हां, अन्नासाठी काय करत असतात? ते हालचाल करत असतात, जसं आपण करतो. आपल्या घरी असतात ना, जे वरिष्ठ असतात व्यक्ती, आई किंवा बाबा काय करतात? कामाला जातात, पैसे कमवतात, किंवा अन्नासाठी काय करत आहेत? ते हालचाल करत आहेत. तर त्याप्रमाणेच जे प्राणी आहेत ते पण काय करत असतात? आपल्या जीवनशैलीसाठी किंवा आपला निर्वाह करण्यासाठी, अन्नासाठी हालचाल करीत असतात. आणि तिसरं म्हणजेच काय वैशिष्ट्य आहे? तर काही प्राणी काय असतात? अंडी देतात, आणि काही प्राणी डायरेक्ट ते काय असतात? पिल्लांनी जन्म देतात. तर हे एक ठळक वैशिष्ट्य काय आहे? प्राण्यांसाठी आहे. तर यामध्ये ते सजीव आहेत, तर ह्या प्रकारे त्यांना ह्या सर्वांची गरज असते. तर आज आपण एवढंच बघणार आहोत. पुढच्या पाठामध्ये आपण काय बघू? जे वनस्पती आहेत, ते पण एक काय आहे? सजीव आहेत. तर वनस्पतीबद्दल आपण नंतर बघूया.